पकडला गेला तो चोर या तत्वावर गौतम बांदेकर चालणार. करेक्ट. स्वतःसाठी पेक्षा तिला राग येईल की ह्या माणसाने तिच्या आई वडिलांना फसवलं. कुठेतरी त्यांना असं वाटेल की आमची निवड चुकली होती. एक मुलगा आवडला आणि त्याच्यासोबत लग्न झालं, हे झालं, हा काळ गेला. आताचा काळ काय, ती स्टोरी वर्क होत नाहीये ना तुमची, तर मूव्ह ऑन, पुढे चला आयुष्यात. मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन करू शकत नाही हे. आणि माझं म्हणणं आहे की मला तर आसावरी आवडलेलीच आहे, मुलगी आवडलेली आहे. अब मिया बीवी राजी तो क्या करेगा गाजी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम सनई चौगडे या मालिकेच्या सेटवर आली आणि गौतम आणि आसावरी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मेन्शन कर ना, गौतम बांदेकर आणि आसावरी. म्हणजे किती दुखतंय बघितलं का. आत्ताच एक सीन सिक्वेन्स आता तुम्ही शूट केला, जेव्हा मी पाहिला की आत्ता नवीन एंट्री येते आणि आत्ता ती त्याची बायको येते, तेव्हा आता घरात सगळं सत्य उघड येणार आहे हे आम्ही एकीकडे बघतोय. तर आता आसावरी काय स्टँड घेणार आहे? कारण की आसावरीला आतापर्यंत आम्ही शांत सोज्वळ असंच पाहिलंय, तेव्हा ती कुठे जाऊन आता ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात कुठेतरी स्वतःसाठी स्टँड घेईल. स्वतःसाठी पेक्षा तिला राग येईल की ह्या माणसाने तिच्या आई वडिलांना फसवलंय. माझा विश्वास एकीकडे, माझ्यासाठी हा माणूस म्हणून, गौतम म्हणून किंवा नवरा म्हणून एकीकडे, पण माझ्या आई वडिलांना त्यांनी फसवलेलं आहे. त्यांना त्रास होणार आहे ह्या गोष्टीचा, कारण कुठेतरी त्यांना असं वाटेल की आमची निवड चुकली होती. हे मनात येईलच ना त्यांच्या, की पहिल्यांदा का होईना पण आमची निवड चुकली आमच्या मुलीसाठी. सो तो जो त्रास त्यांना होईल ना, त्याचा राग मला जास्त होईल की तुझ्यामुळे माझ्या आई वडिलांना त्रास होणार आहे. आणि कुठेतरी ते आयुष्यभर ब्लेम करतील स्वतःला या गोष्टीसाठी. आसावरी काय करणार आता? त्याचा बदला घेणार? आसावरी बदला तर नाही घेणार, मला नाही वाटत बदला. आसावरी नाही, रडण्यापेक्षा आसावरी बिलीव्स की बदला घेऊन काहीच नाही होणार, मग त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही उरणार. पण हे सगळं जेव्हा सत्य उघड होणार आहे, तेव्हा गौतम स्वतःची बाजू कशा पद्धतीने सावर? बाजू असली पाहिजे ना सावरायला. गौतम काय म्हणतात त्याला, या विषयावर गौतमशी अजून बोललेलो नाहीये मी, पण मी त्याच्याशी बोलून बघतो काय, पण तो ऐकेल असं वाटत नाही. हा गौतम बांदेकरचं अगेन मी म्हटलं ना, एक स्पष्ट मत आहे, स्वार्थी आहे माणूस, त्याला त्याच्या गोष्टींचं पडलेलं आहे. त्यामुळे तो दुसऱ्यांना काय वाटेल, कसं वाटेल, पकडला गेला तो चोर या तत्वावर गौतम बांदेकर चालणार आहे. करेक्ट. जोपर्यंत पकडला जात नाही, हा तोपर्यंत मी चांगलाच आहे. आणि गौतम बांदेकर खूपच चांगला आहे. तुम्ही बघितलं नाही का, गेल्यावर लगेच पाया पडतो काका काकू वगैरे. आजकाल अशी मुलं कुठे असतात. चाल चाल तयार हो, चाल. मला सांग की तिला सीन मध्ये असं ओरडून मनाला किती शांत आणि चांगलं वाटतं. असं जेन्युइनली वाटत नाही म्हणजे खरंच, पण ऍज अ कॅरेक्टर ते कन्व्हिन्सिंगली किंवा कन्व्हिक्शनने जेव्हा डिलिव्हर होते ना ती लाईन, आपल्याला मनात कळून जातं की सीन कसं झालाय. त्यामुळे त्या दिवशी जो पहिल्यांदा जेव्हा तो शिफ्ट होता, तो सीन जेव्हा झाला ना, मला इतकी मजा आली. कारण समहाऊ कधी कधी, आता मी काय म्हणतो त्याला, परत हेच सांगेन की आरशासमोर ना, मी हे खोटं वाटेल लोकांना, मी वेगवेगळे प्रकार करत असतो चेहऱ्याने, हालचाली, आणि हे जे आता मी करायला गेलो तर वाटेल अरे आहे ना डोकं ठिकाणावर. त्याच्यामुळे तो इज आला किंवा त्याचं बोलण्याची सवय लागली ना, एक फर्मनेसने, हा असं आहे ना, असा तयार होतं. हे मी कुठेतरी समजा करत करत आलेलो आहे, त्यामुळे मग ते इज मध्ये ते बघताना असं वाटतं. पण तो सीन जेव्हा झाला तेव्हा तिची पण किंवा तिचं पण तो परफॉर्मन्स आणि माझा पण, ते जेन्युइनली मनातून असं वाटलं की हो गया अभि. आपल्या कॅरेक्टर, ओरिजिनल कॅरेक्टर म्हणजे आपण ऍज अ माणूस, जुई ऍज अ माणूस, त्या कॅरेक्टरपेक्षा वेगळं परफॉर्म करणं कन्व्हिन्सिंगली, हे खूप मोठं एक विन आहे. तुम्ही जर बघत असाल ना, बरेच ऍक्टर्स आपलं जे कॅरेक्टर आहे त्याच्या जवळ जाणार ते पात्र असतं, म्हणून त्यांना ते इझिली जमून जातं. त्या झोनच्या बाहेर त्यांना टाकलं की मग ते कन्व्हिक्शनने तेवढं ते जमेलच असं नाहीये प्रत्येकाला, पण ही ते एकदम कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करू शकते.
त्यामुळे हिला एक मोठे ब्राउनी पॉइंट्स त्या गोष्टीबद्दल. वा. पण आता दोघांचेही कॅरेक्टर इतके छान बिल्ड होत आहेत आणि प्रेक्षकांना खूप आवडतात. म्हणजे मी तिला आल्यावरच म्हणाले की आता ट्रेंडिंग वर सुरू झाली आहे मालिका. मला सांग की घरी काय रिस्पॉन्स आहे जेव्हा आई बाबांनी आता तुझे लग्नाचे सिक्वेन्स बघितले तेव्हा काय चर्चा झाली घरी? चर्चा तिला ना तो सीन फार आवडला, म्हणजे ज्यात मी आई वडिलांबद्दल बोलते की मी त्यांना फसवायला निघाली होती आणि हे सगळं. सो तिचं असं आलं की हा सीन बघून प्रत्येक आई वडील आणि प्रत्येक मुलींना असं वाटलं असेल, ज्यांनी ज्यांनी असं केलं असेल किंवा त्यांच्या मनात विचार असेल, त्यांचं बॅकआउट आपण करतो ना, बॅकफुटला जातो, ते कदाचित होऊ शकतं या सीन नंतर. कारण तो सीन सगळ्यांचे ना इमोशन्स तिथे ना ऑन पॉइंट आहे. त्यानंतर माझा, शर्वरीचा आणि अनुचा पण एक सीन आहे जो मला स्क्रिप्ट वाईज पण खूप आवडला होता. तर तो पण छान लिहिला गेलेला होता. त्यात दोघी तेच म्हणतोय की खरंच आपलं चुकलं, ठीक आहे तुझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, पण या सगळ्यात आईवडिलांना दुखून आपण काहीच नाही करू शकत. कारण शेवटी त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय. आणि हा आता आत्ता आलाय ना, कुठलाही मुलगा असो, त्याला वर्षानुवर्ष झालेली असली तरी लहानपणापासून आपल्याला आई वडिलांनीच लहानाचं मोठं केलेलं आहे, शाळेत शिकवलंय त्यांनी आपल्याला, आपल्या जीवापेक्षा जास्त त्यांनी जपलेलं आहे मुलांना. सो ते ना मम्मीला खूप कनेक्ट होतं. आणि आम्ही सगळ्या 5 बहिणी इथे 4 असल्या तरी आम्ही रिअल लाईफ 5 बहिणी आहोत. सो त्या बहिणींचा स्ट्रगल, आईचा स्ट्रगल, पप्पांचा स्ट्रगल, सो ते ना सगळं असं ना घरात खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होतं आमच्या घरात. ते तिला खूप जास्त असं हे वाटतं की ये अपना स्टोरी है, दिस इज आवर स्टोरी, तेच स्ट्रगल, तेच सगळं आहे. सो ते खूप असं कनेक्टिंग आहे आणि खूप लोकांना ते कनेक्टिंग वाटतंही. म्हणजे माझ्या बहिणीच्या ऑफिसमध्ये पण खूप लोकांच्या घरी बघतात, तर त्यांच्या घरी पण त्यांच्याकडून सेम रिस्पॉन्स आहे की मालिका बघताना खरंच असं वाटतं की आपल्या घरी सुरू आहे. कारण ते खूप नॅचरली तेवढेच स्ट्रगल दाखवलेले, पैशांचा स्ट्रगल असो किंवा घर आपलं लीजवर आहे किंवा आपल्याला लग्न करायचं आहे, थाटामाटात करायचं, पण मग तेवढा पैसा नाही आहे, पण पहिलं लग्न पण आहे. सो ते इतकं कनेक्टिंग आहे ना, तर ते छान वाटतं की सगळं कनेक्ट होत आहे. खरंच सगळ्यांना खूप रिलेट होतं आणि ते तुमच्या कमेंट्स मधनच कळून येत आहे. हो हो हो, अर्थात. आता कुणाल खरंच सांग की गौतमने आता हे ठरवलंच आहे का की हे लग्न थाटामाटात आणि जोरदार पद्धतीनेच झालं पाहिजे? बिलकुल. म्हणजे मी कुठेच कॉम्प्रोमाइज करतच नाही. म्हणजे गौतम बांदेकर हा कुठे कॉम्प्रोमाइज करणारा माणूसच नाही राहत. एक्सक्यूज मी. हा, त्यामुळे आता मुलगी आवडलेली आहे. अब मिया बीवी राजी तो क्या करेगा गाजी. 1 मिनिट उलट झालं, मिया बीवी इथे झालं. तेच गे मिया बीवी. ते जे काय भावना पोहोचल्या की ना, नाही. ना, ते चुकीचं तुझ्यावर बीवी ठीक आहे. येतोय. मिया बीवी राजी. मिया बीवी राजी हा. तो क्या करेगा काजी. सगळं करून टाकलं. फार मजा येते. किती त्रास देते हे दिवसात? देते, पण ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं सेटवर जरा खेळीमेळीचं वातावरण असलं ना की जरा बेटर पडतं. कारण की पूर्ण वेळ तुम्ही एकत्र असता, सिरियस थोबाडा घेऊन गेलो फक्त एकमेकांकडे, हा, तर मग ते तो कम्फर्ट झोन पण बिल्ड होत नाही. मला असं वाटतं कुठलाही सीन परफॉर्म करायचा असेल, प्रोफेशनलिझम आहेच, ती एक गोष्ट झालीच, पण थोडा कम्फर्ट वाढला ना त्या कॅरेक्टर्स मधला, तर मग तो सीन अजून जास्त खुलतो, पोर्ट्रे करायला मजा येते, दिसताना पण चांगलं दिसतं. अगदीच. पण आता मला सांग, एक मालिका वेगळ्या पॉइंटला आली आणि आता सगळ्या प्रेक्षकांना अशी अपेक्षा आहे की नेमकं गौतम सोबत कोणत्या गौतम सोबत तिचं लग्न होणार आहे आणि खरंच तिला तिचं प्रेम मिळणार आहे की नाही. पण आता मी बांदेकरांना विचारते की प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की काय काय घडणार आहे? हे बघा, आता मी हेच सांगतो फक्त की मग एक मुलगा आवडला आणि तिच्यासोबत लग्न झालं, हे झालं, हा काळ गेला. आताचा काळ काय, ती स्टोरी वर्क होत नाहीये ना तुमची, तर मूव्ह ऑन, पुढे चला आयुष्यात. आपण आजकाल हेच बघतो सगळं की बाबा ठीक आहे, ते होत, किती आपल्या आजूबाजूला केवढे मित्रमैत्रिणींचं असं असेल की बाबा रिलेशनशिप मध्ये असतील पण काही कारणांमुळे ते होत नाहीये, काही पण रिझन्स असतील त्याच्यामुळे आपण आयुष्य थांबवू नाही शकत आपलं. हा, तर त्याच पॉइंटला जर आता हिचं म्हणणं आहे की मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन करू शकत नाही हे, आणि माझं म्हणणं आहे की मला तर आसावरी आवडलेलीच आहे, तर मला वाटत नाही यात काही प्रॉब्लेम असेल करायला लग्न. आणि रडण्याचे विविध प्रकार. तर आणि गौतम बांदेकर बिलकुल तो पूर्ण त्याचा जीव लावेल आणि आसावरी सोबत लग्न करेलच असं मला वाटतं.
काय मी माझ्या साईडने खूप प्रयत्न करतोय शेवटी काय आहे की गौतम सोबत लग्न व्हावा कुठल्या खानोलकर सोबत कारण की मी चांगला पण आहे ना मी असं फक्त वाईटच नाहीये मी हा मी इथे असं आहे बघ जरा, मान फिरव तर मी तोही प्रयत्न केला की चांगलं वागून की बघतोय चांगलं का? वागून बघतो आणि चांगलं पण वाटलं तेही मला जमत चांगलं नाही. वागून पण शेवटी दुसऱ्यांना त्याची किंमत नसेल तर मी कशाला कॉम्प्रोमाइज करू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.